सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. स्ट्रायकिंग एंडला योगेश कोळीला तुम्ही बघतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक वाकडे मैदानामध्ये एंटर झाले. टोपनर्स विवो कंपनीचा मोबाईल या ठिकाणी हरवलेला आहे आणि आपलाच मित्र मॉरिशस सुतार खेळाडू नानकर याचा तो फोन आहे. जर कोणाला इथे सापडला असेल तर विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये तो आणून जमा करा. कारण मॉरिशस सुद्धा खेळण्याच्या नादामध्ये अगदी बेधुंद होता, कारण लागोपाठ मॅचेस त्याच्या सुरू होत्या. चुकून जर कोणाकडे असेल, कोणाच्या खिशात असेल किंवा कोणाला सापडला असेल, कॉम बॉक्समध्ये आपण आणून जमा करा. योग्य तो बक्षीस आम्ही तुम्हाला देऊ. उमेश केने सर यांचं देखील खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. अझीम अब्दुल्ले सरांच्या सोबतीनं कालपर्यंत डान्सिंग अंपायर हॅरी सर होते. आज भवर सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आकाशचा पहिलाच बॉल उडवला इनफिल्डच्या डोक्यावरनं एक्सा कव्हर सीमारशीच्या दिशेनं. क्लासिकल फटका योगेश कोळीच्या बॅटमधून चौकार. क्लासिकल हा फटका तुम्हाला बघायला मिळाला. इनफिल्डला भेदत असताना 4 धावा ते प्राप्त केलेल्या आहेत. चौकारानं आगाज केला योगेश कोळीनं. याच फटक्यांसाठी खरं तर ओळखलं जातं या बॅटरला. हो, पुन्हा एकदा समोर उडवलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मिड ऑनचा फिल्डर अगदी मागे पाठमोरा धावत होता बलवान. बॉल त्याच्यासाठी अडवणं कठीणच होतं. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. क्लास झळकतोय. अतिशय सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळाला. तो मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. ऑन द राईजचा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. सुपर स्टार्ट फॉर द टीम चौदरपाडा. पुन्हा मिडॉनच्या डोक्यावरून आकाश पाटीलच्या विरुद्ध कमालीचा फटकेबाजी करत असताना योगेश कोळी मैदानात धडाक्यात सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 3 चौकार. पॉवर प्लेचा योग्य वापर या ठिकाणी करत असताना योगेश कोळी मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. धूम धडाका आपल्याला बघायला मिळतोय. धडाक्यात त्यानं सुरुवात मिळवून दिली आपल्या संघाला. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ केलं. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, भरपूर दूर वरून येतात. बलवान दळवी सेफ हँड. कोणत्याही प्रकारे चूक होणार नाहीये. सुरक्षित हातांची ओंझळ बाहेर काढत असताना झेल पकडलाय. खेळाडू बाद होतोय. योगेश कोळी बॅक टू द डग आउट. बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि त्याच्यानंतर मात्र आकाश पाटीलनं फायनली शिकार केलेले आहे. चांगला झेल पकडला. बलवान अगदी लॉंग ऑनला उभा होता आणि मिड विकेट पर्यंत अंतर कापत असताना तो झेल त्यानं पकडला. नवीन बॅटर विकी भंडारी मैदानामध्ये एंटर होतोय. 12 ऑन द बोर्ड नाव 12 धावा. सुरुवात चांगली केली आणि योगेश कोळी खरं तर याच फटक्यांसाठी ओळखला जातो. तो स्टार्ट त्याला मिळाला आणि त्याच्यानंतर पुन्हा आक्रमक रूप त्यानं धारण जरूर केला होता. तो थांबतच नव्हता. सुसाट निघाला होता आणि तेथे मात्र खेळाडू बाद झाला झेल स्वरूपामध्ये. विकी स्ट्रायकिंग एंडला. हो, स्वीप करायचं होतं. फुल टॉस बॉल जरूर होत होता. मात्र आता इथून कमबॅक झालेला आहे. पलट वार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तो म्हणजेच आकाश पाटील कडनं. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाला आणि आज बलवान दळवी एका वेगळ्याच फॉर्मात पाहायला मिळाला. पीसी टीमच्या विरुद्ध कोण फायनल खेळेल याचं उत्तर आता या मॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा शरीरापासून दूर हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता.
आणखी एक डॉट बॉल येतो आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती तुम्ही टीमची टोटल पाहतायत 12ला 1 गडी बाद आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त झाला. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार आले, परंतु तदनंतर आकाश पाटीलनं चांगला पलटवार केला आणि आता नॉन पॉवर प्ले मध्ये दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी ललिश पाटील बॉलिंग मार्कवर होतं. सेकंड ओव्हरमध्ये सुरुवात तर चांगली मिळाली, धडाक्यात मिळाली होती, परंतु त्याचा अंत आकाशने चांगल्या पद्धतीने केला. प्रतीक वाकडे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू बॅटची कडा, बॉल हवेत, शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर. पहिल्या प्रयत्नात बॉल निसटला होता, मात्र झेल पकडलाय, खेळाडू बाद होतोय. दुसरा धक्का. जनतेची काम नंबरच्या गाड्या फिरताना गो जिल्ह्याला गावाचा सरपंच जगनशे पाटील दादा फेमस झाला. आदित्य वाकडे, आदि वाकडे इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आल्या. प्रतीक वाकडे या महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली खेळ करू शकला नाहीये. फक्त आणि फक्त यस शून्यावर बाद झाला. एकही धाव त्याला जोडता आली नाहीये. हे फार मोठं नुकसान असेल, कारण सेमी फायनलची लढत आहे. जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. आदित्य आल्या पिकअप शॉट, ऑन साइडला उडवला बॉल आणि भिरकावून दिला. वन साइड हिरो. पहिल्याच बॉलवर सिक्सर. दशरथजी बजाकी आले काय आणि षटकार आला काय, म्हणजे त्यांचा स्वागतासाठी तो षटकार होता. चला 200 रुपयांचं लगेच कॅश प्राइज अनाउन्स आदित्य वाकडेसाठी. या सिक्सर साठी धावसंख्या झाली धावफलकावरती 18 धावा, 18 रन्स. ललिश पाटीलच्या विरुद्ध आक्रमण. पुन्हा एकदा स्लॅश केला, चांगला फटका गॅप फाइंड करत असताना एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असेल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. हनुमान त्या ठिकाणी उपस्थित होता. चांगला क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावांनी स्कोर 20 आकड्यावरती. मागच्या सामन्यामध्ये 46 धावांचं लक्ष सहजगत्या पार करण्यात आलं होतं. त्यांनी आकाश पाटीलचे 2 सिक्सर, शेवटला जबरदस्त फिनिशिंग टच. ललिश पाटील पुन्हा एकदा आदित्य समोर, चांगला कव्हर ड्राईव्ह, गॅप मोठा आहे, यावेळेला फार मोठा चेज असेल. हनुमाननं पायाचा वापर केला. वा, जबरदस्त क्षेत्ररक्षण नावाप्रमाणेच. आणि इथे काय घडलंय, 2 धावा तर मिळाल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद. विकी भंडारी आता मैदानाच्या बाहेर होणार. लागेल आणखी एक मोठा धक्का चौदरपाडा संघाला. त्या ठिकाणी बाद झाल्या, पळतच सुटला होता आणि काय फिल्डिंग केल्या. नावाप्रमाणे हनुमान उडी तर त्याला घ्यावी लागली नाही, परंतु त्या ठिकाणी जसा धावत सुटला होता, अगदी पायांचा वापर केला. पहिला क्षण असं वाटलं की बॉल सरळ निघेल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एवढा रॅपिडली बॉल निघत होता. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 22 आकड्यावरती आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतो. रामाच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आला. नेहमीच पहिल्या क्रमांकावरती तो खेळण्यासाठी येतो, आज मात्र 5व्या क्रमांकावरती आलाय.
ललिश पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या विरुद्ध रन चांगले आलेत. आतापर्यंत 10 रन्स आलेत, परंतु पहिल्याच बॉलवर त्यानं विकेट प्राप्त केली होती. प्रतीक वाकडेला त्यानं बाद केलं होतं. ओ आदित्य समोर भन्नाट एकटे सर्रारा बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 22 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पहिल्याच 3 बॉलवर 12 धावा आल्या होत्या आकाश पाटीलच्या विरुद्ध, परंतु त्यानंतर देवरुंगकरांचा पलटवार कमालीचा राहिलाय. याचं कारण प्रतीक शून्यावर बाद झाला आणि विकी देखील शून्यावर बाद झाला. शॉर्ट ऑफ लेंथ कट करायचं होतं. इथे देखील चांगला वेग मिळतोय. आणखी एक डॉट बॉल येतोय, परंतु आता फलंदाजांनी चॅलेंज केलाय. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली व्हाईट बॉलसाठी. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी दाखवलं जाईल एक्झॅक्ट काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत येईलच. फलंदाजांनी मात्र चॅलेंज केलाय. एक रिव्ह्यू असतो दोन्ही टीमकडे. इट इज अ वाईट बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. चला तर मग एक चेंडू पुन्हा टाकावा लागेल तो ललेशला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 23 धावा 23 रन्स. रिव्ह्यू सक्सेसफुल. म्हणजे सक्सेसफुल जर रिव्ह्यू झाला तर तो तुम्ही पुन्हा पुन्हा घेऊ शकता, म्हणजे जोपर्यंत सक्सेस होईल तोपर्यंत. आणि एकदा जर का रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला मग तुमचा रिव्ह्यू समाप्त. इथून पुढे तुम्हाला रिव्ह्यूची संधी नाही त्या मॅचमध्ये. पवनपुत्र पिसे गावदेवी पिसे हा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ या स्पर्धेमधील तुम्हाला बघायला मिळतोय. ओ समोर हॅमर करण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. वेगानं बॉल निघालाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर येत आहेत. फक्त मिळेल एकच धाव. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल आणि याचबरोबर 2 ओव्हरचा केस संपलाय 12च्या गतीनं. 24 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. हो पहिलाच बॉल. विजय केने आल्या. पहिल्याच बॉलवर विकेटची संधी आहे आणि विकेट किपरनं काय झेल पकडलाय. चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय जितून. व्हॉट एक्सलंट टेकन. आणि विजय मोठ्या विकेटसाठी ओळखला जातो. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं की संकेतला बाद केलं होतं. ज्यावेळेला दुसरा सामना खेळत होते नानकरच्या विपक्षामध्ये. आणि इथे पहा आदित्य वाकडेची शिकार म्हणजे वाघाची शिकार केलेली आहे. कारण या वर्षामध्ये भन्नाट फॉर्मात आहे तो खेळाडू. नवीन बॅटर आता पंकज आला. धावसंख्या 24. आई गावदेवी पिसे संघाला विनंती असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आता मैदानाकडे या. फायनल मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ तुम्हाला बघायला मिळाला. आणि काय मॅच रंगली होती. जानूस्फोर्ट इताडेच्या विरुद्ध तो सेमीफायनलचा सामना आताही डोळ्यासमोर येत असेल इताडेकरांच्या. पंकज आलाय.
या फलंदाजाकडे देखील खूप ताकद आहे आणि नेहमीच ताकदीनं तो फटके खेळत असतो. आणि आज खऱ्या अर्थानं पंकज आणि रामला तो तसा खेळ करावा लागणार आहे, कारण संघ त्या अडचणीमध्ये सापडलाय. ती गरज आहे. आज इथून चांगली बॅटिंग या दोघांनी केली, चांगली पार्टनरशिप केली तर नक्कीच जय जोटिंग देवरुंग संघाला ते चॅलेंज देऊ शकतात. आणि देवरुंग टीम मध्ये देखील आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप मजबूत आहे, तुम्हालाही माहिती आहे. मागच्या सामन्यामध्ये इझिली 46 चेस केल्या होत्या नानकरच्या समोर. हो, यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला, चांगला फटका डीप मध्ये स्क्वेअर लेग उपस्थित. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 26. 26 रन्स ऑन दी बोर्ड नाव. विजय गोलंदाजी करत असताना विजय केने बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंकज सातत्याने ताकदीने फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, टायमिंग करावं लागेल. मात्र गोलंदाज आज विजय या वर्षामध्ये चांगला खेळला, मागच्या वर्षामध्ये देखील तो चांगलाच खेळला होता. म्हणजे ते सातत्य तो टिकवतोय. एक सिनियर क्रिकेटर आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा नेहमी संघाला होतो. आणि ज्या वेळेला यंगस्टर सिनियर क्रिकेटर एकत्रित होऊन खेळतात त्यावेळेला एक वेगळी ताकद त्या टीमची आपल्याला बघायला मिळते. विजय पुन्हा एकदा राईट अबाउट द विकेट. हो, बॅटची कड, बॉल हवेत आहे, खूपच उंच गेला होता. एक धाव याही ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 28 आकड्यावरती 28 रन्स ऑन दी बोर्ड नाव. तिसरं षटक यावेळेला आपण विजयचं पाहतो आणि फक्त एकेरी धावेने त्याच्या विरुद्ध रन्स आलेले आहेत. आतापर्यंत फक्त 4 धावा त्यानं खर्च केले. शेवटचा बॉल आहे, इथून बॅटर पंकजला एक मोठा फटका शोधावा लागेल, कारण आता दबाव वाढत गेला आणि मॅच मोठी आहे. फायनल मध्ये पोहोचण्यासाठीची लढत रेस्ट ऑफ अँड बेस्ट ऑफ चौधरपाडा टीम आहे. 4 टीम्स एकत्रित होऊन हा संघ तयार करण्यात आलाय, विशेष म्हणजे या स्पर्धेकरिता. आणि राकेश दिगाडकर यांचं ते स्वप्न होतं की गावातील 2 संघ असू दे 3 असू द्या, तुम्ही एक होऊन खेळू शकता. हो, शेवटचा बॉल इथे वेगवान. ओ हो हो, बॅटची कड होती. विजयनं फॉलो थ्रू मधनं अलग होत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव इथे आले. इकॉनॉमिकल ओव्हर, सक्सेसफुल षटक आपल्याला बघायला मिळालं. आणि या ओव्हरमध्ये विजयनं आदित्य वाकडेची शिकार केली. फक्त 5 धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29ला 4. जय हनुमान चौदरपाडा तथाच नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमसाठी 29 धावा लागलेल्या आहेत. स्कोर बोर्ड वरती 4 खेळाडू बाद झालेले आहेत. अंतिम षटक आणि आता अंतिम ओव्हरमध्ये अभय पाटीलचा वापर सध्या जय जोटिंग देवरुंगच्या कॅप्टनच्या वतीने करण्यात आलेला. मान्यवर मंडळी, मोठ्या संख्येने आपण स्पर्धेमध्ये पाहतो आणि या स्पर्धेचा आनंद घेत असताना आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं स्वागत. दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. या विभागातील क्रिकेटचे निस्सीम चाहते, ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत असे सन्माननीय सचिन शेठ पाटील सावध यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. आलेल्या तमाम मान्यवरांचा मी राकेशजी दिगाडकर तथा सरपंच चषकाच्या वतीनं RD11 किरवलीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि आता अंतिम 2 मॅचेस बाकी आहेत. ऑलरेडी PCA संघानं फायनल मध्ये आपली जागा बनवलेली आहे. हळूहळू तेही पोहोचत आहेत त्या ठिकाणी. यावं लागेल आता लवकर त्यांना, कारण सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये देवरुंगच्या विपक्षामध्ये चौदरपाडा या 2 बलाढ्य संघांदरम्यान सुरू असलेली ही सेमीफायनलची लढत. हो, यावेळेला पहिलाच बॉल
लॉंग ऑनच्या डोक्यावरनं भिरकावून दिल्या बॉलला सीमा पार. बुम बुम सिक्स आहे. तो फटका फायनली त्याच्या बॅट मधून आलाय. कडक सिक्स आहे. ग्रेट शॉट. 29 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अँड पहिल्याच बॉलवर सिक्सर आला. धावा झाल्या धावफलकावरती 35 धावा 35. 3 ओव्हर पर्यंत देवरुंगकरांसाठी स्कोर कार्ड चांगला दिसत होता, परंतु आता पहिल्या बॉलनं तो स्कोर कार्ड चौधरपाडाकरांसाठी एक चांगला बनवलाय. अभयचं स्वागत करण्यात आलं. सचिन शेठ पाटील यांना तुम्ही पाहताय सध्या या स्पर्धेचा आनंद घेत असताना. प्रत्येक वर्षामध्ये तुम्ही त्यांच्या माध्यमातून ALPL मध्ये देखील संघ पाहता. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत. बॉल तयार. हो, अभयचा पलटवार. चांगला कमबॅक. थोडासा खाली राहणारा चेंडू होता. खरं म्हणजे तेवढी उंची नाही या गोलंदाजाची. छोट्या चणीचा खेळाडू आहे आणि त्याचे बॉल तेवढे बाउन्स घेत नाहीयेत. सिक्सर नंतर चांगला कमबॅक तो करत असताना डॉट बॉल आला. पंकज सध्या 9 वर बॅटिंग करतोय. कमी गतीने टाकलाय, लवकर पिक केला आणि बॉलला पाठवले सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 1 मोर सिक्सर. झालेला आहे. सन्मान्य श्रीकांत शेठ मगर इताडे यांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. मित्रांनो, आज त्यांच्याच माध्यमातून सर्वच क्रीडा रसिकांसाठी त्याचबरोबर सर्व पाहुण्यांसाठी रुचकर चविष्ट स्वादिष्ट जेवणाचं नियोजन करण्यात आलं होतं. श्रीकांतजी मगर आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. बॅक टू बॅक आता फटके यायला लागलेत आणि आता त्याच्याचमुळे अगदी जवळ फिल्डर सेट करण्यात आला. शॉर्ट कव्हर अगदी कॅचिंग पोझिशन. अभय पाटील यावेळेला थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. धाव मिळाली एका धावेने स्ट्राईक रोटेट करत असताना 13 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये अभयच्या. 42 धावा 42 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेले आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. काही सन्मान देखील आपण येथे संपन्न करणार आहोत. नुकतंच ज्या मान्यवरांचं इथे शुभागमन झालेलं आहे. 42 धावा स्कोर कार्डवरती. ऑन साइडला हुक करण्यात आला. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कोणत्या प्रकारे चुकवणार नाहीये. राम चौधरीची विकेट. 5व्या बॉलवर अभयला मिळाली आहे सफलता. 42 ला 5वा धक्का चौधरपाडा संघाला. झेल त्या ठिकाणी पकडण्यात आला आणि धावसंख्या आपण पाहतो की धावफलकावरती 42 असतात. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आता संघाचा संघनायक कर्णधार कुणाल आलाय. कुणाल या वर्षामध्ये जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली ना, त्या संधीचं त्यानं सोनं केलेलं आहे आणि स्वतः तो थांबतो, मागे येतो, त्याच्या टीम मधील खेळाडूंना प्रोमोट करत असतो. परंतु जेव्हा जेव्हा लेट आलाय तेव्हा तेव्हा तो थेट आलाय. 42 आहेत. हो, परंतु आज अभय त्याच्या समोर भारी पडलाय. शेवटचा बॉल यॉर्क लेंथ आणि शेवटच्या बॉलवर आली आहे 1 धाव 22च्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे आणि याच बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपन्न. धावा झाल्या धावफलकावरती 43. 44 लक्ष आता या ठिकाणी पार करावं लागेल फायनल मध्ये पोहोचण्यासाठी टीम जय झोटिंग देवरुंग संघाला. तर नक्कीच या ठिकाणी काही मान्यवर पाहुणे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालं. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या मोलाची साथ आपल्याला लाभत असते आणि फायनान्शियल बॅकअप तर प्रत्येक स्पर्धेला ते करतच असतात. आदरणीय सचिन शेठ पाटील यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती देखील राहिल्यात आणि त्यांचा सन्मान
सरपंच चषक किरवली 2026 सावरदेव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये राकेशजी दिगाडकर या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण येथे संपन्न करत आहोत. सचिन शेठ पाटील यांचा सन्मान, त्यानंतर मित्रांनो एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि आज त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि टी शर्ट साठी देखील आम्हाला मोलाचं योगदान लाभलेलं आहे. असे आदरणीय श्रीकांत शेठ मगर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांनाही विनंती सन्मानाचा स्वीकार आपण करावा. राकेशजी दिगाडकर यांच्या शुभासे आपण त्यांना सन्मानित करत आहोत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता श्रीकांतजी मगर यांचा सन्मान राकेशजी दिगाडकर यांच्याच शुभासे केला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन शेठ पाटील देखील या स्पर्धेची रजा घेत असताना साहेब आपण आलात, या स्पर्धेचा आनंद तुम्ही वाढवलात, त्याबद्दल आपला आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. त्यानंतर 7 स्टार कमिटी मेंबर अजित पाटील पहिल्या दिवसापासून त्यांचं पहिल्या दिवसापासून खूपच मोलाचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांचा सन्मान कधीच संपन्नही झालेला आहे. पुन्हा एकदा शब्द सुमनांनी तुमचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर वळूया लगेचच सेकंड इनिंग कडे, जेथे टार्गेट असणार आहे ते म्हणजेच 44 धावसंख्येचं लक्ष असेल. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये माझ्यासोबत याच गावातील सदाबहार आवाज एव्हरग्रीन कॉमेंटेटर 3-in-1 महाराष्ट्रामध्ये असे फार रेअरली समालोचक आहेत की ज्यांनी तिन्ही भाषेवर प्रभुत्व मिळवलंय आणि जरूर आम्ही भरपूर काही शिकत असतो त्यांच्याकडनं. अजय घरत सर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत आणि सिद्दीक भाबे सर यांचा देखील आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो. खूप वेळा या क्रिकेट क्षेत्रामध्ये कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आम्हाला भरपूर काही शिकवलं. धन्यवाद समीर। सेमीफाइनल मुकाबले में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है RD11 किरौली की ओर से। खूबसूरत ये टूर्नामेंट और अब अपने अंतिम चरणों में पहुंचता हुआ है ये क्रिकेट टूर्नामेंट। किरौली से सीधा प्रसारण NB लाइव पर सेमीफाइनल मुकाबला दो बेहतरीन टीमों के बीच में। जय हनुमान नक्षत्रा एंटरप्राइजेज चौधरपाड़ा बनाम जय झोटिंग देवरुंग, और देवरुंग टीम के सामने अब चुनौती 44 रनों की। 43 बनाए हैं चौधरपाड़ा टीम ने पहले बैटिंग करते हुए 4 ओवर्स में। ये टोटल अच्छा है। बड़े मैच को देखते हुए निश्चित रूप से एक अच्छी चुनौती पेश की गई है। हालांकि जो बल्लेबाजी है देवरुंग की वो जबरदस्त है, लेकिन उतनी ही धारदार गेंदबाजी भी तो है चौधरपाड़ा टीम के पास। बलवंत आज बहुत अच्छा खेले, उनके ऊपर सबकी निगाहें रहेंगी। शुरुआती ओवर्स में फ्लाइंग स्टार्ट देने के लिए जाने जाते हैं। और साथ में हरीश का खेलने का तरीका काफ़ी अलग है, लेकिन वो भी काफ़ी तेज़ गति से रन्स बनाते हैं। ये मंच का नज़ारा, कई सारे मेहमान इस समय मौजूद हैं मंच पर, सभी का हार्दिक स्वागत। खेल की शुरुआत होने जा रही है। पहला ओवर लेकर आदित्य तैयार होते हुए। आदित्य वाकड़े, डिसेंट हाइट, जबरदस्त रफ्तार उनके पास। पहली गेंद पर रफ्तार तो निकाली उन्होंने, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं, लेग स्टंप के बाहर भटके हैं। वाइड के साथ शुरुआत। हो, चांगला वेग आहे, परंतु आता त्याला त्या वेगावरती कंट्रोल ठेवून त्याच्या टप्प्यावर देखील कंट्रोल ठेवावं लागेल, दिशेवर कंट्रोल ठेवावं लागेल. एक्स्ट्रानं सुरुवात केली. बळवान विषयी चर्चा करत होतो की खूप चांगला खेळलाच, स्टार्ट त्याला चांगला मिळतो आणि आज एक अर्धशतक देखील त्यानं झळकावलंय. त्याच्याकडे सर्वांच्याच नजरा असतील. इस बार निकाल दिया गैप में, दर्शनीय स्ट्रोक। फील्डर पीछा करेंगे जरूर, लेकिन आउटफील्ड बहुत तेज है और गेंद इस रेस में जीतती हुई 4 रन। जात असताना गॅप मधून बॉलला पाठवलं सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता
क्लासिकला चौकार बघायला मिळाला. अगदी कव्हर पॉइंटला दोन जे फिल्डर होते कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये हा फटका आपल्याला बघायला मिळाला. हा क्लास आहे आणि तो क्लासिकल फटक्यांसाठी ओळखला जातो. जी हाँ, स्क्वेयर ऑफ द विकेट ऑफ साइड में भी बहुत अच्छा खेलते हैं, ऑन साइड में भी काफ़ी बढ़िया बैटिंग करते हैं, और जब सामने खेलने की बारी आती है तो वहाँ पर भी पीछे नहीं रहते. वन डायमेंशन बल्लेबाज नहीं है, इसीलिए उनके विरुद्ध बॉलिंग करना इतना भी आसान नहीं होता है. जबरदस्त गेंद, फुलर लेंथ, पूरी तरह से छकाते हुए आदित्य इस दफा बल्लेबाज को. ओ यॉर्कर, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. आदित्यच्या वतीनं बॅटिंग करत असताना आज एक षटकार बघायला मिळाला. 11 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्यांना दिलं जरूर. आणि गोलंदाजीमध्ये आपण जर आता विचार केला तर जो स्टार्ट देवरुंगकरांना मिळणं गरजेचं होता तो मिळालेला आहे. ओ हो, रफ्तार का कहर बरपाते हुए इस समय गेंदबाज आदित्य लेंथ में इस बार बदलाव किया, अक्रॉस द लाइन जाना चाहते थे, और देखिए रिप्ले में आप देख सकते हो कि उनकी जो आंखें हैं वो गेंद के ऊपर से पूरी तरह से हट गई थी. जहां पर वो खेलना चाहते थे वहां पर पहले ही देखना शुरू कर दिया था, पहले ही थोड़ा घूम गए थे, और जब गेंद पर नजरें नहीं है तो फिर बल्ले पर गेंद को लेना बहुत मुश्किल काम. लगातार दूसरी डॉट डिलीवरी, स्कोर रुका हुआ है 5 पर. ओहो हो, कमाल का शॉट, पिकअप शॉट, और भेज दिया गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. सिक्सर. टायमिंग अगदी शफल झाला आणि आदित्यला जशा विकेट दिसल्या होत्या विकेटकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर काय पीक केलाय चेंडूला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग क्लासिकल, अगदी पेसला कनेक्ट करत असताना बॉलला पाठवलं बलवंत दळवीनं सीमारेषेच्या बाहेर. बलशालीय फलंदाज नाहीये, तेवढा ताकदीनं खेळत नाहीये, परंतु त्याचं टायमिंग जे आहे ते बघण्यासारखं असं लाजवाब. नेचुरल टाइमर है टेनिस क्रिकेट बॉल के ये खिलाड़ी बलवंत. बहुत अधिक पावर हिटिंग नहीं करते हैं, लेकिन जो अच्छी टाइमिंग है उसके बलबूते पर वो काफी बड़े बड़े छक्के दाग देते हैं. गेंदबाज की गति का भी अच्छा इस्तेमाल किया उन्होंने. हालांकि ये जोखिम भरा स्ट्रोक होता है जब आप एक तेज बॉलर के विरुद्ध तीनों भी स्टंप्स खुले कर देते हो. मिस कर जाते तो यकीनन बोल्ड हो सकते थे, लेकिन रिस्क लिया और उसका सिला भी मिला. जगह बनाई, इस बार ऑफ साइड में ड्राइव किया, सीधे फील्डर के पास, रनआउट का चांस, डायरेक्ट हिट की थी जरूरत. ओहो, बैकअप करने वाले खिलाड़ी के द्वारा भी गलती वहां पर, जिसके फलस्वरूप एक और रन दौड़ लिया है बल्लेबाजों ने. जहां पर सिंगल मुश्किल था वहां पर 2 रन्स. ये अच्छी शुरुआत है देवरुंग टीम के लिए. 44 रनों का पीछा कर रहे हैं फाइनल में पहुंचने के लिए. स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. हो, चांगला स्टार्ट मिळालाय आणि इम्पॉर्टंट म्हणजे विकेट गमावलेला नाहीये सुरुवातीला. आदित्य विकेटचा शोध घेत असेल जरूर, कारण त्याला माहिती की इथून आता ही जी पार्टनरशिप आहे आज दोघांना चांगला सूर गवसलाय. त्या दोघांपैकी एकाला लवकर बाद करणं टीमसाठी फायदेशीर ठरणार आहे. आता कीपरकडे मिस्टेक झाले. विजू ओ हो डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न त्यानंही केला होता. 2 वेळा संधी तर आली होती डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, परंतु तिथे मिळाली 1 धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. ग्रेट स्टार्ट. टीम देवरुंगसाठी आता एक अतिशय सुंदर सुरुवात मिळाली आहे. पावर प्ले में कहीं ना कहीं जो रन्स आने चाहिए थे वो रन आ चुके हैं. मजबूत बुनियाद रखी गई है, और यहाँ से जो रिक्वायर्ड रन रेट है वो अब 10 पर आ चुका है, जो कि पारी की शुरुआत में 11 रन प्रति ओवर का था. 3 ओवर में 30 रन चाहिए. जरूर आता थोडंसं रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 10 वर आलेल्या पर ओव्हर आता 10 धावा जरी इथे आल्या तरी तुम्ही फायनल मध्ये पोहोचू शकता. 18 मध्ये 30 ची गरज आहे. जय जोटिंग देवरुंगच्या विपक्षामध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस, जय हनुमान चौधरपाडा, रेस्ट ऑफ चौधरपाडा 5 संघ मिळून एक संघ तयार करण्यात आला. आणि या वर्षामध्ये जय हनुमान चौधरपाडाचा पण विचार केला तर मॅन इन फॉर्म प्रतीक वाकडे, आदित्य वाकडे आणि ऑल टीम ज्यांनी 5 चषक जिंकलेले आहेत या संपूर्ण सीझन मध्ये. जी हाँ, गजब का फॉर्म उन्होंने दर्शाया है. बेहतरीन ऑलराउंडर प्रतीक वाकड़े. आदित्य ज़्यादा प्रभावशाली गेंदबाजी कर नहीं पाए, उनके ऊपर आक्रमण किया गया खासतौर पर बलवंत दलवी द्वारा, और हमेशा पॉजिटिव इंटेंट के साथ खेलना पसंद करते हैं बलवंत.
ये कॉन्टेस्ट देखने लायक होगा। जेड में रखने का प्रयास, कवर ड्राइव, फील्डर थोड़े से दूर और उसका फायदा उठाएंगे बल्लेबाज। बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन्स कंप्लीट होते हुए। जरूर जरूर या ठिकाणी आता बॉलची वाट बघून चालणार नाहीये, बॉलवर तुम्हाला यावं लागेल, एकेका धावेला आता वाचवावं लागेल या मॅचमध्ये पलटवार करण्यासाठी. करणनं तो प्रयत्न केला की थोडासा थांबून बॉल घेण्याचा प्रयत्न केला, एकतर त्याला बॉलकडे जाणं गरजेचं होतं, किमान एक धाव वाचू शकले असती. येथे पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपरली टाइम झालं नाहीये आणि इथे पुन्हा चुकतोय बॉल. जसा डायव्हर्ट झाला पंकज स्वतःला गिरट्या देताना दिसलाय. पुन्हा 2 धावा. कहते हैं कि गली के चक्कर अच्छे नहीं होते। गली में गई थी गेंद, हवा में भी रही थी थोड़ी देर के लिए, लेकिन फील्डर वहां पर थोड़ा सा चकमा खा बैठे और उसकी वजह से फिर से 2 रन पूरे किए हैं। ठीक तरह से शॉट को टाइम नहीं कर पाए थे इस दफा बलवंत, लेकिन रन्स आए हैं और रनों का आना जरूरी है। रन्स किस तरह से आते हैं 4-4 ओवर के मैचेस में वो उतना मायने नहीं रखता है। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन बिना किसी नुकसान के। प्रतीक गेंदबाजी अच्छी कर रहे हैं। सरपंच कप 2026 किरवली, आज आखिरी दिन और जबरदस्त संख्या में दर्शक मौजूद। अब यहाँ पर कुछ और मेहमान भी जुड़ते हुए इस टूर्नामेंट से। लो फुल टॉस, थोड़ा सा स्ट्रोक को चेक करते हुए सीधे बल्ले से खेला है लॉन्ग ऑफ की तरफ। तेज दौड़ और दिशा इन थ्रो। गेंदबाज काफी नाराज, विकेट मिल सकता था लेकिन थ्रो सटीक नहीं था और 2 रन्स कंप्लीट। किरवली के माजी उप सरपंच हनुमान बजागे हमसे जुड़ते हुए। बहुत बहुत स्वागत है फाइनल डे में आपका। आणि सोबतच आपण पाहतोय की मदनजी वाकडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चौदरपाडा संघ खेळतोय आणि अगदी योग्य वेळेवरती मला वाटतं की युट्यूबवर बघतच होते ते. आपलं देखील सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेना के उपतालुका प्रमुख है शिंदे गट के सम्माननीय मदन वाकड़े साहब, उनको आप देख सकते हो स्क्रीन पर। अभी अभी शुभागमन हुआ है उनका। आपका बहुत बहुत स्वागत है RD11 की ओर से। फ्लिक किया इस दफा, क्या फिर से 2 रन्स मिलेंगे? इस बार फील्डर काफी सतर्क, बहुत तेज गति से पहुंचे गेंद पर और सुनिश्चित किया कि बल्लेबाज 2 रन ना ले। इस ओवर की पहली 3 गेंदों पर 2-2 रन्स लिए थे बलवंत और हरीश ने। और कमाल की बात यह है कि अभी तक जो गेंदें हुई है सभी गेंदें बलवंत ने खेली है। 10 गेंदें 20 पर बैटिंग कर रहे हैं, एक अतिरिक्त रन है, स्कोर 21 रन। और अब पहली बार इस सेमीफाइनल मैच में स्ट्राइक पर हरीश। समीकरण यहां से 14 गेंदों में 23 रन। चांगली पार्टनरशिप, परंतु त्या पार्टनरशिप मध्ये कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर हरीशनं फक्त बघ्याची भूमिका आज बजावली आहे. कारण सर्वच जे बॉल होते ते बलवंतने आतापर्यंत फेस केलेले आहेत. ते स्टार्टर चांगला मिळाला. और पार्टनर अच्छा खेले हैं तो उन्होंने एंजॉय भी की होगी उनकी बल्लेबाजी। जैसे तेंदुलकर को कई बार पूछा गया तो उन्होंने बताया था कि जब सहवाग बैटिंग करते थे तो नॉन स्ट्राइकर्स एंड पर खड़े रहकर उनकी बल्लेबाजी वे काफी एंजॉय करते थे। जरूर आणि तसंच आता एन्जॉय केलं. आणि कधी कधी काय होतं ना, तुम्ही जास्त काळ नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहता ना, तेव्हा तुम्ही आपोआप सेट होता. तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की काय सुरू आहे मैदानात आणि काय गोलंदाजी होते. पहिलाच बॉल चांगला टायमिंग होता, चांगला स्वीप पाहायला मिळाला. लोव फुल टॉसवर घेत असताना हरीश पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करत असताना धावफलकाला नक्कीच पुढे नेलं 22 आकड्यावरती. यॉर्क कराने का प्रयास किया था प्रतीक ने। अनुशासित गेंदबाजी रही है और सभी गेंदें उन्होंने फुलर लेंथ पर डाली है। यॉर्कर की ही कोशिश ज्यादातर करते रहे पूरे ओवर में। बड़ा शॉट खेलने का ज्यादा मौका बल्लेबाजों को दिया नहीं है। 8 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं। प्रतीक अपने ओवर की आखिरी गेंद लेकर पहले विकेट की तलाश में इस समय चौधरपाड़ा टीम। इस बार हवा में जरूर लेकिन फील्डर से दूर और गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। कोणत्या प्रकारे संधी नव्हती त्या क्षेत्ररक्षकाकडे, परंतु बघा ना दोन्ही वेळेला चुका कुठे घडल्या. आदित्य देखील विकेटवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसला, तेथे षटकाराला 2 ओव्हरचा खेळ संपला 26 झाला. आणि प्रतीक देखील विकेटवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि तेथे चौकाराला. थोड़ी दिशाहीन हो गई अंतिम गेंद।
ऐसे लगा कि थोड़े फ्रस्ट्रेट हो गए कि विकेट नहीं मिला है। हालांकि गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे थे, लगातार जड़ में रख रहे थे, लेकिन अंतिम गेंद पर कुछ अलग करने का प्रयास लेग स्टंप के थोड़ा सा बाहर भटक गए और उसी का फायदा उठाया। थोड़ा सा तो बल्ला लगाना था वहां पर बलवंत को, क्योंकि फाइन लेग सर्कल के अंदर था और उन्होंने वैसा ही किया, चौका बटोरा। तो कुल मिलाकर 12 रन प्रतीक के ओवर से आए। 2 ओवर में 26 बने हैं। अच्छी स्थिति में देवरुंग टीम इस सेमीफाइनल मुकाबले में। बचे हुए 2 ओवर्स में 18 रनों की जरूरत। येणारी 2 षटकं आणि 18 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सजाना है, वक्त अधिक नहीं है अब, वक्त की बर्बादी बिल्कुल भी नहीं की जा सकती है। इसके बाद टूर्नामेंट का ग्रैंड फिनाले, महामुकाबला। इस मैच की विजेता टीम टकराएगी फाइनल मैच में आई गावदेवी पीसी से। एक और बायत के गेंदबाज आक्रमण पर विजय तरे। ओ, कल क्या इंप्रेसिव गेंदबाजी रही थी इनकी। क्वार्टर फाइनल मैच में हैट्रिक चटकाई थी, 4 विकेट्स एक ही ओवर में लिए थे। नेहमीच त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय, परंतु आता परिस्थितीनुसार त्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टननं त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. कारण इथेच जर चांगलं षटक आलं नाही तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये बाकी काय राहणार. त्याच्यामुळे आता हा निर्णय इथे घेतलाय. मात्र एक्झॅक्ट समोर हरेश आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली मिडल तर करता आलेलं नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करत असताना बलवंतला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवर आणण्याचा प्रयत्न हरेशनं केलाय. तो सध्या 24 वर बॅटिंग करतोय. 27वा धावफलकावरती आहेत. 17ची गरज आहे आणि बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील ते 11. बलवंत ने कहीं ना कहीं काम आसान कर दिया है हरीश का। उनके ऊपर ज्यादा दबाव नहीं रहेगा फिलहाल। हालांकि मैच तो खत्म नहीं हुआ है, यहाँ से गेंदबाज भी पलटवार कर सकते हैं और बहुत बड़े मैच विनर माने जाते हैं विजय। कई बार हमने देखा है कि आखिरी ओवर में 6 रन, 4 रन, 3 रन भी डिफेंड किए उन्होंने। यॉर्कर की कोशिश, लेकिन दिशा से भटकते हुए लेग स्टंप के बाहर अतिरिक्त रन। और अब ये अफोर्डेबल नहीं है चौधरपाड़ा टीम के लिए, क्योंकि बचाने के लिए बहुत अधिक रन्स नहीं है आपके पास। ऐसे में चाहिए गेंदबाजों को कि अतिरिक्त रन बिल्कुल भी खर्च ना करे। हो, या एक्स्ट्राच्या धावा ज्या येतात त्या कुठेतरी डोके दुखी ठरणाऱ्या धावा होणार आहेत. कारण मॅच मोठी खेळतात, आता छोटे मोठे युद्ध संपलेत. ओ हो, चांगला बाउन्स मिळालाय. आतमध्ये येणारा बॉल होता, राइज होत सध्या बलवंत समोर डॉट बॉल. उंगलियां फेरते हुए बलवंत बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते थे, लेकिन गेंद स्पिन होकर अंदर की तरफ आई और अच्छी गति से भी डाली थी। ये बहुत धीमी गति की गेंद तो नहीं थी, थोड़ी सी उंगलियां जरूर फेरी थी, लेकिन रफ्तार थी उसमें। और बीट किया है बैटर को। डॉट डिलीवरी, 28 रन बिना किसी नुकसान के। ओ, अब देखिए थोड़ा इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास। अभी तक ये करते हुए नजर आए नहीं थे ज्यादा बलवंत, लेकिन अब प्रेशर कहीं ना कहीं बैटिंग साइड पर भी बढ़ रहा है, क्योंकि इस ओवर में पहली 3 गेंदों पर सिर्फ 3 ही रन आए हैं। समीकरण बदलता हुआ, 9 गेंदें शेष है, जीतने के लिए 15 रन चाहिए। खेळ बदललाय, वेळ बदलली आहे आणि तसंही खेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याचं नव्हतं कधी होणार हे कोणीच सांगू शकलेलं नाहीये. अनिश्चितीने भरलेला खेळ. आता 15 अजूनही करायचे. बॉल तुमच्याकडे असतील ते 9. फुल टॉस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथेही प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. मिळेल फक्त 1च धाव. काय कमबॅक केलाय बिजूनं. तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टननं त्याच्यावरती विश्वासानं चेंडू सोपवला, परंतु कर्णधाराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी गोलंदाजी केली आहे. अब 8 गेंदों में 14 रन चाहिए। हालांकि ये गेंद उतनी सटीक गिरी नहीं थी और जो स्विच इट खेलने का प्रयास हुआ हरीश द्वारा, वो उनका गो टू शॉट है। ये शॉट काफी खेलते हैं, कनेक्ट नहीं कर पाए ठीक तरह से, थोड़े से अपने आप से खफा रहेंगे। मैच धीरे धीरे ही सही लेकिन रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ सेमीफाइनल मुकाबला। 8 गेंदे 14 रन, यह है इक्वेशन। ड्राइव करने की कोशिश, अपील और आउट। पहली सफलता चौधरपाड़ा टीम के लिए। कर दिया मॅजिक. ये मॅजिकल विजू का नाव आहे या गोलंदाजाला दिलंय. त्यांना अनेकदा सिद्ध केलं आणि पहा सेलिब्रेशन पहा. पलवान दलवी बिग विकेट, मोठी विकेट प्राप्त करत असताना ज्या फलंदाजानं 24 धावा बनवल्या, तो खेळाडू मात्र आता तंबूच्या आश्रयाला परतत असताना 30 धावा धावफलकावरती. पहिला धक्का. कमाल का ये मुकाबला,
गलत समय पर कहीं ना कहीं आउट हुए हैं बलवंत, क्योंकि सेट बैट्समैन थे, अच्छा खेल रहे थे। इस ओवर में चूंकि कोई भी बाउंड्री नहीं आई थी तो उस वजह से वो प्रेशर भी बन रहा था। और अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज से थोड़ा सा दूर रखा, बिल्कुल पॉपिंग क्रीज में लगभग वो टप्पा था गेंद का, और इनसाइड एज लेकर गेंद सीधे विकेट कीपर के सुरक्षित हाथों में, उनके ग्लव्स में। योगेश कोहली स्टंप्स के पीछे, उन्होंने कोई गलती नहीं की। नए बल्लेबाज विजय के ने, बल्लेबाजी में काफी अनुभव है, अनुभवी खिलाड़ियों की कमी नहीं है इस टीम के पास। 7 गेंदे 14 रन, फुल टॉस डिस्पैच किया है मिड विकेट के ऊपर से 6 रन। आणि हे पा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. विजू तरेच्या माध्यमातून शेवटचा एक बॉल चुकीचा ठरला आणि त्या बॉलला मात्र विजय केनेनं अगदी योग्य ते दिशा दिली आहे, योग्य तो उत्तर दिलं. सिनियर क्रिकेटर आहे आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि आज पुन्हा एकदा तो स्वतःला सिद्ध करतोय. महत्वाच्या वेळेला आलेला सिक्सर, सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आला, शेवटचे 6 बॉल आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे. भरपूर पुढे आला होता बॅटर, फ्रंटफूट लावून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. तोहफा मिला और दोनों हाथों से उसको स्वीकारते हुए नए बल्लेबाज विजय के ने जो दबाव बनाया था विजय तरे ने, वो कहीं ना कहीं हटता हुआ। अब आखिरी ओवर में 8 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए और फाइनल में पहुंचने के लिए टीम जय झोटिंग देव देवरुंग को। एक ही विकेट गिरा है। विकेट जब आपके हाथ में होती है तो आप खुलकर खेल सकते हो, और खासतौर पर फुल टॉस जैसी कमजोर गेंद मिलेगी तो फिर कहां पर बख्शने वालों में से है विजय के ने। लेकिन अब गेंदबाजी के लिए रोशन, और इनको भी कम नहीं आंका जा सकता है। एस रोशन भंडारी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. शेवटच्या 6 बॉलमध्ये 8 धावा वाचवायच्या आहेत त्याला आणि त्याच्या समोर बॅटर असेल हरीश पाटील. सलामीला आला, फक्त 3च बॉल आतापर्यंत खेळलाय. 100च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय, म्हणजेच त्यानं साथ देण्याची भूमिका आज निभावली आहे. पहिला बॉल यावेळेला अपील जोरदार करण्यात आली होती आणि अगदी टप्पा पडल्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया ज्या पद्धतीने. यस, डॉट बॉल आला, शफल झाला होता आणि वाव, जबरदस्त कटर पाहायला मिळाला. प्लॅन मिस, बिल्कुल सामने रखा गेंद को बल्लेबाज के, और वहां से उस गेंद को थोड़ा सा बाहर की तरफ लेकर चले गए। अच्छी गेंद के साथ शुरुआत, चुनौती अभी भी बरकरार है इस मैच में चौधरपाड़ा टीम की। 5 गेंदों में 8 रन चाहिए देवरुंग को। क्रिकेट का खेल बड़ा ही अद्भुत है। हो, आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये तुम्हाला आठवत असेल नरेश शेलारनं 7 धावा डिफेंड केल्या होत्या. जी हाँ, दैवत को नॉन स्ट्राइकर से इन पर ही रखा गया था आखिरी ओवर में। यहां पर स्ट्राइक हरीश के पास है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, स्टीयर करने का प्रयास, बीट हुए लेकिन इस बार वाइड, ज्यादा बाहर की तरफ लेकर गए थे गेंद को। पहले ही ऑफ स्टंप के काफी बाहर पिच कराया था, अतिरिक्त रन। क्या बात आहे, म्हणजे सेमीफायनल, या टुर्नामेंट मधील सेमीफायनल अगदी इंटरेस्टिंग होताना दिसतात. खरं तर सर्वच मॅचेस अगदी पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ पाहिला तर सर्वच मॅचेस अगदी क्लोज होताना आपण बघितल्या होत्या. कालही एक सुपर ओव्हरचा सामना तुम्हाला बघायला मिळाला. आता 5 मध्ये 7 फ्लाइट देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, बॅटची कड घेत असताना आणि इथे पुन्हा खराब क्षेत्ररक्षण राहिलं. दुसरा धावेचा प्रयत्न, या चुका घडतायत मैदानाच्या आतमध्ये आणि काय घडले पहा. तिसराही धावेचा प्रयत्न केला जात होता, मात्र 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. आज सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळाल्या आणि अजय सर आपण बघतोय की त्याच चुकांचा मृदंड आता पूर्ण संघाला भोगावा लागतोय. जहां गलती की गुंजाइश अब नहीं है इस मैच में, बड़े ही नाजुक स्थिति में मैच आकर खड़ा हो गया है और बहुत ही खूबसूरत मोड पर यह मैच है। भले ही एक ही विकेट गिरा है लेकिन अंतिम 4 गेंदें बची है, 5 रन अभी भी चाहिए। गेंदबाज पूरी काबिलियत रखते हैं यहां से भी मैच जिताने की। रोशन भंडारी, साधारण स्तर का क्षेत्ररक्षण रहा, जहां पर एक ही रन होना चाहिए था वहां पर 2 रन्स, तो फिजूल के रन्स खर्च हो रहे हैं। इससे पहले एक वाइड बॉल भी हम देख चुके हैं, ये रन्स महंगे पड़ सकते हैं चौधरपाड़ा टीम को।
एक वेळेला नाही ना सर, प्रतीक वाकडेच्या ओव्हरमध्ये देखील आपण अनेकदा ते बघितलं. 4 मध्ये 5. ओ कट्टर, पुन्हा एक चांगला बॉल की खराब बॉल, आणि इथे वाईट आलाय. एक्स्ट्रा धाव. सुरुवातीला जशी रिॲक्शन आपण बघितली बॅटरची, आणि जसा गोलंदाज देखील धावत सुटला. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना आता रन द बॉल इक्वेशन. 4 बॉलमध्ये 4 ची गरज. चला आता फिल्डिंग साईडने चॅलेंज केलंय. रिव्यू है तो उसका इस्तेमाल ऐसे सिचुएशन में होना भी चाहिए. उठाकर खेलने का प्रयास किया था और ये वाइड है. टीवी अंपायर का निर्णय भी वही जो ऑनफील्ड अंपायर का था. एक और अतिरिक्त रन, फिजूल के रन्स खर्च किए जा रहे हैं आखिरी ओवर में गेंदबाज रोशन भंडारी द्वारा. वैसे उनकी गेंद बहुत अच्छी हरकत कर रही है, लेकिन सही लाइन पर रखना होगा. 4 गेंदों में अब 4 रन चाहिए. रोमांचक स्थिति में यह सेमीफाइनल मुकाबला. हरीश एक बार फिर से खेलने के लिए तैयार होते हुए. विजय नॉन स्ट्राइकर से इन पर. स्कोर 40 रन 1 विकेट के नुकसान पर. कवर पॉइंट पर खिलाड़ी थर्ड मैन सर्कल के अंदर, फाइन लेग सर्कल के अंदर, मिड विकेट रीजन में एक सर्कल के अंदर खिलाड़ी, बाकी के 5 फील्डर्स बाउंड्री पर. स्विच इट किया बिल्कुल खाली क्षेत्र में. 4 रन और इसके साथ ही फाइनल में पहुंचती हुई टीम जय झोटिंगदेव देवरुंग. सेलिब्रेशन सुरू झालं आणि पहा जल्लोष जल्लोष त्या ठिकाणी करत असताना संपूर्ण जय जोटिंग देवरुंग संघाचे खेळाडू. आर के आंखों में आंखें डालकर हराया है, ये जीत हमारे खून पसीने का साया है. काय फटका खेळला, रिवर्सचा फटका, आणि हरीश याच फटक्यांसाठी ओळखला जातो. आणि फायनली त्यानं विजय मिळवून दिला आपल्या संघाला. आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवणारा हा दुसरा संघ आपण बघतोय. आखिरकार अपना ट्रेडमार्क शॉट खेलकर वो मैच फिनिश किया हरीश ने. दबाव की